शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात. सुप्रिया सुळेंची ईडी कार्यालयाच्या दरवाजापर्यंत सोबत 4 तासांपासून चौकशी सुरू. बलाढ्य शक्तीविरोधात आवाज उठवल्यानं कारवाई, पळून जाणार नाही, लढत राहणार, रोहित पवारांचं वक्तव्य. रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी, कार्यकर्त्यांकडून ईडीचा निषेध. सत्याचाच विजय होईल, आव्हानांवरती मात करून विजय मिळवू, सुप्रिया सुळेंची रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे भाजपची शाखा, संजय राऊतांची टीका. तर महाविकास आघाडी रोहित पवारांच्या पाठीशी असल्याचं राऊतांचं वक्तव्य. जो कोणी चांगलं काम करतो, सरकार विरोधी भूमिका घेतो, त्यांची चौकशी होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. रोहित पवार यांनी काही केलं नसेल तर घाबरण्याची गरज नाही, तुम्ही जे पेरलंय तेच उगवणार ना. नितेश राणे यांची रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया. श्रीराममुक्त भाजप असं 10 तोंडांचा रावण म्हणतोय, आता या रावणमुक्त महाराष्ट्र करू, नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर टीका. आज राजकारण्यांवर ही वेळ, उद्या पत्रकारांनाही असंच हैराण केलं जाईल. आदित्य ठाकरे यांची सूरज चव्हाण यांच्या चौकशीवर प्रतिक्रिया. सूरज चव्हाण कंपनीचे कर्मचारी आहेत म्हणून त्यांना बोलावलं, आदित्य ठाकरेंचा आरोप. घोटाळे ठाकरे सरकारचे, ईडीद्वारे चौकशी सुरू. रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंना चिमटे, रोहित पवार आले, रवींद्र वायकर कधी येणार, किरीट सोमय्यांचा सवाल. मनोज जरांगेंचं पुण्यामध्ये जंगी स्वागत, स्वागतासाठी मराठा बांधवांची तुफान गर्दी. मनोज जरांगेंनी सरकारचा 3 कलमी प्रस्ताव फेटाळला. मंगळवारी पहाटे 4 वाजता 1.5 तास जरांगेंसोबत प्रस्तावावर चर्चा, मात्र मनोज जरांगे भूमिकेवर ठाम. मनोज जरांगेंच्या पदयात्रेदरम्यान नवी मुंबईमध्ये जड वाहनांना बंदी. 25 जानेवारी रात्री 12 ते 26 जानेवारी रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी. मुंबईकरांना त्रास व्हावा ही आमची भावना नाही. आम्ही मुंबई बंद करण्यासाठी निघालो नाही, आम्ही एकच दिवस तुमच्या दारातून जाणार आहोत. वाहनबंदीच्या निर्णयावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. नवी मुंबई एपीएमसी 25 आणि 26 जानेवारीला बंद राहणार. राज्यभरामधून येणाऱ्या मराठा बांधवांचा नवी मुंबईत मुक्काम असेल. नवी मुंबई एपीएमसी मैदानं, मोकळ्या जागेवर पार्किंगची सोय. ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षण वादावर मी मध्यस्थी करण्यास तयार, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. मराठा कुटुंबांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात अडचण. अहमदनगरमध्ये सर्वेक्षण करताना एका कुटुंबाला अर्धा तास लागतो. तसंच ॲपमध्ये तांत्रिक अडचणीही, त्यामुळे सर्वे 31 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, याबाबत शंका. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. जरांगेंच्या आंदोलनाला मुंबईत येण्यापासून रोखलं जावं, गुणरत्न सदावर्तेंची मागणी. 10वी-12वीच्या परीक्षार्थींना निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटात जास्त मिळणार. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन 10 मिनिटं वाढवून मिळणार असल्याची माहिती. पुढील 24 तासात महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता, तर उत्तर भारतामध्ये तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज. धुळे जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी, तापमान 4.7 अंशांवर, यंदाच्या हंगामातील सगळ्यात नीचांकी तापमानाची नोंद. धुळ्यापाठोपाठ नाशिक आणि निफाडचा पाराही घसरला. निफाडमध्ये यंदाच्या मोसमातील 5.6 या नीचांकी तापमानाची नोंद, तर नाशिकचा पारा 9 अंश सेल्सिअसवर. मुंबईमधील किमान तापमान 15.2 अंश सेल्सिअसवर, कुलाब्यामध्ये 18.5 अंश सेल्सिअसची नोंद. रत्नागिरीमध्ये तापमान 16.1 अंश सेल्सिअस, तर डहाणूमध्ये तापमान 15.1 अंशांवर. पुण्यामध्ये आज 9.7 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद, वर्षातील सर्वात नीचांकी तापमान. परभणी जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला, 10.9 अंश सेल्सिअसची नोंद.
दारू पार्टीमध्ये क्षुल्लक वादावरून मित्रानं केली मित्राची हत्या. कल्याणमधील आडिवली परिसरातली घटना. आरोपी मानपाडा पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळमध्ये कार बाजूला घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद. 2 तरुणांकडून कार चालक राहुल कराळेंना बेसबॉलच्या स्टिकनं मारहाण. कराळेंच्या डोक्याला गंभीर दुखापत. फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचा बनाव करून कागदपत्र नसलेली वाहनं विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 32 लाख किमतीची 16 वाहनं जप्त. विकसित भारत संकल्प यात्रेचं लाखो रुपयांचं साहित्य उकिरड्यावर. नांदेडच्या कंधार घोडज रस्त्यावर हे साहित्य उकिरड्यावर आढळून आल्यानं खळबळ. पालघरच्या पूर्व भागातील धरमपूर परिसरामध्ये स्थलांतरित फ्लेमिंगो पक्षी मृतावस्थेत. 7 ते 8 फ्लेमिंगो पक्षी एकाच ठिकाणी मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ. मृत फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. फ्लेमिंगोंच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावची सुमारे 450 वर्षांची परंपरा असलेली गावपळण सुरू. शिराळेवासियांचा गुरढोरांसह नजीकच्या सडुरे गावच्या हद्दीमध्ये डोंगराच्या पायथ्याशी बांधलेल्या राहुट्यांमध्ये संसार. अख्खं गाव रिकाम. इंडिया आघाडीमधून ममता बॅनर्जी बाहेर. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढणार. एकटी भाजपला पराभूत करू शकते. ममता बॅनर्जींचं वक्तव्य. काँग्रेसनं मला कधीच विश्वासात घेतलं नाही. राहुल गांधींची न्याय यात्रा माझ्या राज्यातून जातीय पण मला कल्पना नाही. ममता बॅनर्जींचा काँग्रेसवर निशाणा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज 11वा दिवस. गुवाहाटीमधील झटापटी प्रकरणी राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांवर गुन्हा. राहुल गांधींना चांगला प्रतिसाद मिळाल्यानं केंद्र सरकार घाबरलंय. सरकार घाबरलं नसेल तर या यात्रेवर का हल्ले सुरू आहेत? सामनातून सवाल. सोलापूरमधील हिंदू समाजाच्या वतीनं अयोध्येमध्ये येणाऱ्या लाखो राम भक्तांसाठी भंडाऱ्याचं आयोजन. पुढील 45 दिवस अयोध्येत हा भंडारा सुरू राहणार. लाखो राम भक्तांची अयोध्येमध्ये गर्दी आणि त्यामुळे 10 फेब्रुवारी नंतर अयोध्येमध्ये दर्शनाला या. स्वामी गोविंद देवगिरी महाराजांचं राम भक्तांना आवाहन. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये सकाळपासूनच रामभक्तांची मोठी गर्दी. अगदी शिस्तीत रांगेत सर्व रामभक्तांना मंदिरात सोडलं जात आहे. रॅपिड ऍक्शन फोर्स, उत्तर प्रदेश पोलीस आणि सीमा सुरक्षा दल मंदिर परिसरात तैनात. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी. काल रात्रीपर्यंत 5 लाख भक्तांनी घेतलं होतं श्रीरामांचं दर्शन. अयोध्येमध्ये रामाच्या दर्शनाचा आजचा दुसरा दिवस. कडाक्याच्या थंडीमध्ये राम मंदिरात भाविकांची गर्दी कायम. गर्दीच्या नियंत्रणासाठी लखनौमधून अयोध्येला जाणाऱ्या बस रोखल्या. पहिल्याच दिवशी अयोध्या राम मंदिरामध्ये 3 कोटी 17 लाखांचं दान. श्रीरामांच्या दर्शन रांगेसोबतच दान काउंटरवरही भाविकांच्या लांबच लांब रांगा. दीक्षा कुकरेजा यांच्यावरती अयोध्येला सुंदर बनवण्याची जबाबदारी. अयोध्येचं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व कायम राहावं लागेल याकडे विशेष लक्ष देण्यात येणार. तसंच शरयूचे घाटही विकसित केले जाणार. अभिनेत्री सारा अली खान पोहोचली वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील फोटो सारानं केले शेअर. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर रामभक्तीत तल्लीन. डेव्हिड वॉर्नरनं श्रीरामाचं चित्र केलं पोस्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या बालकांशी साधला संवाद. यावेळी मोदी यांनी मुलांशी संगीत, संस्कृती, सौर ऊर्जा, क्रीडा यासारख्या विषयांवरती विचार मांडले. यावेळी मोदींनी मुलांना स्मरणिकाही दिल्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलं पत्र. आसाममध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सुरक्षेबाबत लिहिलं पत्र. राहुल यांना Z+ सुरक्षा मिळावी अशी पत्रात मागणी. टू किल अ टायगर या भारतीय माहितीपटाला ऑस्करचं नामांकन. एका छोट्या खेड्यातील अल्पवयीन मुलीवर झालेला लैंगिक अत्याचार आणि एका तरुणाची तिला न्याय मिळवून देण्याची धडपड या माहितीपटात दाखवण्यात आली आहे. सिद्धार्थ जाधवचा 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस हा चित्रपट लवकरच येणार. प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचं टीझर पोस्टर प्रदर्शित.
राष्ट्रपतीपदाच्या 2024च्या निवडणुकीसाठी न्यू हॅम्पशायरमध्ये झालेल्या पहिली प्राथमिक निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी. नॉर्थ कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली यांचा केला पराभव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.